हाय नमस्कार एव्हरीबडी, हाव आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? तर चला सकाळच्या व्हिडिओला सुरुवात करू. सकाळी सकाळी कालवा नको करायला वाटतं हे का नाही. तर काल मी एवढी इमोशनल होती. सकाळी सकाळी गोराळ गाते. तर काल मी एवढे इमोशनल होते, टेन्शनमध्ये होते. पण खरंच बायांचं मन नाहीच जाणं का काय माहिती. आणि मला आई बापा असते, मला कोणी जवळचं नातेवाईक असलं असतं तर मी त्यांच्यापाशी मन मोकळं केलं असतं, त्यांच्या संग हसून खेळून राहिले असते. आणि मी दुसरी गोष्ट तर सगळ्यांसंग हसून खेळून राहिले असते ना, तर मी पहिली गोष्ट तर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेच नसते. कारण ज्यावेळेस माणूस एकटा पडतो ना, त्यावेळेस माणसाच्या हातामध्ये सारखा मोबाईल येतो आणि मोबाईल आला का नाही, मोबाईलमधल्या गोष्टी शिकतो. आणि तसंच माझ्याबरोबर झालेलं आहे. मी वीटभट्टीवर होते आणि वीटभट्टीवर असल्यानंतर म्हणजे होते तवा बाहेरचं द्यायचा का? काल आम्ही वाळा घातलेले कपडेच काढले नाहीत. दरवाजा घेते लावून द्या भाऊजी तिला. तर मी सांगायला लागली होती तुम्हाला माझ्या मोबाईल हातामध्ये आलेला. कारण मी पूर्ण एकटी होती. काम झालं का नाही की मला काहीच दुसरं काम नाही. पोरींला शाळेत सोडायचं, घरातलं स्वयंपाक करायचा, दुपारनं काम झालं की मोबाईल हातात. लॉकडाऊन पडलं, जास्त मोबाईल हातात. नातेवाईक हे ते असलं असतं तर सहजासहजी मोबाईल हातात आलाच नसता. आणि मोबाईल हातात आला नसता तर मी सोशल मीडिया ॲक्टिव्ह राहिली पण नसते. आणि ॲक्टिव्ह राहिले म्हणून मी टिकटॉकला फेमस झाले. टिकटॉक बंद झालं, मग सगळं मोबाईल वापरण्याचा मूडच गेला. 4 लोक जे ओळखीची होते त्यांना इंस्टाग्राम चालू केलं. त्यांना मला सांगितलं इंस्टाग्राम. मी त्यांना म्हणायचे टिकटॉक बंद झालं ना, त्यापासून इंस्टाग्राम आणि हे ते माझा मूडच गेला व्हिडिओ बनवायचा. तरी पण आपलं टाईमपास म्हणून व्हिडिओ बनवायला लागले. तर मी टिकटॉकच्या टायमाला प्रसिद्धी मिळवली, त्यामुळं का ना तिथं रविदादा मला ओळखत होते. मग रविदादानं माझ्यासंग कॉन्टॅक्ट केले आणि मला यूट्यूबबद्दल सांगितलं. मी कधी व्हिडिओ नाही टाकला तर रविदादा स्वतः मला फोन करून सांगायचं की राधाताई आज व्हिडिओ नाही आला हो. मग मी टाकत माझं यूट्यूबचं सगळ्या गोष्टी रविदादानं केल्या. सुरुवातीला सगळं रविदादानं केलं. आणि तिथून आणि स्टार्टिंगला मी यूट्यूबला आले ना, त्यावेळेस मी माझी स्टोरीज सांगायला चालू केली होती. जे काय माझ्या मनामध्ये दबलं होतं ना, ते सगळं मी सोशल मीडियावर सुरुवातीला मला वाटतं का नाही, सोशल मीडियावर आता जे पण कोणी काय डेली रुटीन दाखवत असेल, घरातले उद्योग दाखवत असेल, कुठाने करत असेल, तर त्याचा जन्म फक्त मीच चालू केला आहे सुरुवातीला. कारण मी मन मोकळं चालू करायला माझी डेली रुटीन दाखवायला लागले. आणि माझ्यानंतर परत जे काय यूट्यूबर आले ना, मग ते त्यांचं सुरुवात केली त्यांना दाखवायला. म्हणजे सुरुवातीला घरातले उद्योग कुठाने हे ते मीच सांगायला चालू केलं होतं पहिल्यांदा. तर ते ताई वरच्या पुरीला बोलत होत्या ना, मग म्हणलं कशाला उगाच त्यांचा आवाज घ्यायचा आहे, आपला कसा त्रास दुसऱ्याला नको, म्हणून थोडंसं बंद केला होता. तर आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करते जे चालू होतं. तर मी सोशल मीडियावर माझं मन मोकळं करायला चालू केलं. आणि मला चांगलं वाटायला लागलं. मग तिथून
जे काय प्रोसेस असतात माझ्या आयडीच्या ते सगळ्या रविदादांना त्यांचे मेहने होते, त्यांना सगळ्यांना मिळून केलं. खरं तर पहिलं माझ्यावर त्यांचे म्हणजे त्यांचेच उपकार येतं की त्यांना मला सोशल मीडियाच्या मार्गातून कमवायचं कसं ते मार्गदर्शन केलं. नंतर तिथून मला नवीन नवीन यूट्यूब फॅमिली भेटले, चांगल्या सेलिब्रिटी बरोबर ओळख झाली, तुमच्यासारखे सगळे नाते गोते भेटले. बहुतेक आता जुने माझे सपोर्टर नसतील कदाचित, एखादा आहे बरं का, पण बरेच जण तर नाहीतच म्हणलं तरी चालेल, कारण त्यांच्या कमेंट्सवर नाही कळत. तर मला तुम्हा सगळ्यांना आता जे मला सपोर्ट करतात ते नवे आहेत जुने आहेत मला माहीत नाही, पण मला तर एवढं वाटतं की माझे जे जुने सपोर्टर आहेत ना ते मला लाईक करतात आणि माझ्या लाईकवरूनच मला कळतं की मला किती सपोर्ट करतात, बरोबर आहे का नाही. आणि जे जवळचे असतात ना ते सपोर्ट करत नसतात, फक्त बघणार आणि इग्नोर करणार, बरोबर आहे का नाही. आणि ज्यांना वाईट बोलायचं आपलं खच्चीकरण करायचं ते तर काही एखादी कमेंट टाकणार आणि ते निघून जातात. त्यांना 2 सेकंद सुद्धा लागत नाही कमेंट टाकायला, पण ती कमेंट जर वाचली तर अख्खी रात म्हणलं तर मला झोप लागत नाही, कारण मला प्रॉब्लेम मला टेन्शन एवढं सगळं मी हँडल करून वाईट मीच. अरे काल मी एवढी इमोशनल होती, एवढं माझ्या डोक्याला टेन्शन होतं आणि लोक मला माझं किती खच्चीकरण करतात. हिनं लोकांच्या दारात लेकरं सोडली, हिला लेकरच नको वाटतात, हिला नवराच नको वाटतात. अरे मी माझं मन दुखवलं, इतकं दुखवलंय ना, तर मला असं वाटतं म्हणजे मला काय वाटतं तुम्हाला काय सांगू, असं मरू वाटतं अक्षरशः. मी तुम्हाला बोलून दाखवते, मला मरू वाटतं. मी काही जिंदगी जगते आणि कशासाठी जगते या. अरे मला जर सगळे नको वाटत असले असते तर आता किती आयुष्यामध्ये राहिले असते का नाही. मी ह्यांना सोडून देऊन मी ह्यांचं गुऱ्हागात बसले असते, पण मी त्यांचं गुऱ्हाळ गाऊन पण त्यांच्याजवळ आहे. लेकरं नको वाटत असते तर मी त्यांना खर्च केले असते का, लहानाची मोठी केली असती का. मला जर ते नवराच नको असलं असतं तरी पण त्याच्यासाठी हे केलं असतं का. मी काय एकटी राहते का, मी त्यांना सोडून जाते, गेले तर 2 दिवस जाते रागाच्या भारात, ते पण मला कुणी गणगोत नाहीत म्हणून मी जाते तर कुठं जाते, वैतागून जाते. माझ्या मानलेला भाव हे तर असं पण नाही की मी डोळ्याच्या आड जाते. अरे लोक जन्मलेली लेकरं सोडून पळून जातात बाबाच्या मागं. तुम्हाला किती उदाहरणं देऊ. अख्ख्या ह्याच्यामध्ये मला 1-2-4च चांगल्या कमेंट्स आल्या, चांगलं वाटलं बरं का. पण हे वाईट कमेंट करणाऱ्यांना मला काय समजतच नाही. खरंच अन्न खात असतील का बरं. म्हणजे मी एवढी जीव तोडून सांगते आणि ह्यांना काय अक्कलच नाही किंवा कळतच नाही. हे का माझं खच्च करत असेल का, म्हणजे त्यांना काय वाटत असेल मला काय माहीत नाही बरं का. पण एवढी मी काल रडते, एवढी इमोशनल आहे आणि लोक म्हणतात की हिला लेकरं नवरा नको वाटतं. अरे नको वाटतो ना तर तुम्हाला घेऊन जावा, तुम्ही पुरवा त्यांना, तुम्ही करा त्यांचं सगळं आयतं बसून. ती घरात बसतात तुम्ही त्यांना घाला. अरे पोटचं का नाही पाऊल टाकायला लागलेल्या लेकराला सुद्धा आई का नाही काम सांगत असते, बाळा ते घेऊन या, सांगते का नाही. तू लेकर इकडे, अरे बारामती चांगली शाळा, आणि तुम्ही व्हिडिओ का व्यवस्थित बघत नाही. मी तुम्हाला काल काय सांगितलं की माझं पोरग मी इथं शाळेसाठीच आणलं होतं, पण पोरग घरातनं बाहेर निघत नव्हतं आणि ते सरळ म्हणायचं की मला इथं करमत नाही, मला गावाकडं जायचंय. त्यानं दमसुद्धा काढला नाही निहून सोडूस तर. अक्षरशः मी कामाला लागायच्या अगोदर तिथून पैसे घेतले आणि त्यांना दिलं आणि जावा म्हणलं. मग ती हिथून गेली तर नवऱ्याचा एक फोन सुद्धा नाही. मलाच गरज आहे, मी त्याला फोन केला. लेकरांच्या शाळेचं नवऱ्यानं केलं का, नाही केलं, मीच केलं ना. मग एवढं त्या नवऱ्याचं करून पण त्या नवऱ्याला माया दया नाही, तो करत नाही, मला सगळं करावं लागतं. तरी पण तुम्ही कौतुक करायला शिका रे. कौतुक, एखाद्याचं कौतुक करा, प्रोत्साहन द्या. काय लोक आहेत खरंच. आणि नाव ठेवलं ना तर म्हणतात तू इथंच राहतीन, ह्याला नाव ठेवतीन, तू त्याला नाव ठेवतीन, मग तू लय काय बोलतं. ती खरं इच्छा नाही होत माझी. कुणाला वाईट बी बोलायचं आणि चांगलं बी बोलायचं. अरे चांगले पण लोक येतं ना, काय वाईट कमेंटच्या खाली. अरे एखाद्याचं मन बघत नाही ते पण त्यांचं मन तोडायला. तुम्हाला सांग का एक गोष्ट, आज मी एवढी दुःखी आहे
तरी पण हे लोक मला वाईटच बोलणार. पण ह्या दुःखातून लोक आपल्याला आपण इतकं करून पण लोक आपल्याला बोलतात किंवा आपल्याला घरातून त्रास आहे. आपलं घरातलंच ऐकत नाही तर बाहेरचं कोण कुणाचं ऐकणार आहे. मी जर माझ्या स्वतःचं काही कमी जास्त करून घेतले का नाही, मग मी चांगली, मग सगळेजण माझ्यावर व्हिडिओ बनवणार, भालेराव चांगली होती, ह्या गावात राहत होते, तिने हे त्रस काढला, हिला ते त्रस होता, आणि मग ती चांगली. माणूस मेल्यावरच चांगलं का असतं? जिवंत आहे तोपर्यंतच त्याला चांगलं म्हणा ना, त्याला प्रोत्साहन द्या, हिंमत द्या. पण खरंच आपल्या महाराष्ट्रात नाही तसं. माणूस मेल्यावरच चांगला होतो. मग लोकांना आपल्याला चांगलं म्हणायसाठी मरायचं का? लोकांना चांगलं म्हणायसाठी आपण मरायचं का? असले लोक येतात. एखाद्याचा तमाशा, अरे आपल्या घरातनंच आपला तमाशा बघतात, घरातनंच आपला तमाशा करतात, तर बाहेरच्यांकडून काय अपेक्षा ठेवायची? म्हणून मी का नाही वाईट गोष्टीला किंवा आपल्याला कोण वाईट म्हणतं त्याच्यावर लक्षच देत नाही. लोक किती घाण घाण बोलतात. पण आज बोलावं वाटलं. अरे माझी काळजी टाकला नाही कालपासून, काय नक्की काय झाली? तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.